अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बालकांमध्ये अंधत्वाचा धोका निर्माण करणाऱ्या रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी या गंभीर आजाराच्या तपासणी आणि उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयातील बालनेत्र विभागात गेल्या वर्षभरात रुग्णालयात तब्बल 1000 बालकांची आरोपी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 10 बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले. राज्यात ठाणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. आरोपी हा आजार प्रामुख्याने अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये आढळतो. वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास कायमस्वरूपी दृष्टीदोष किंवा अंधत्व येऊ शकतं. या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालनेत्र चिकित्सा विभागात कार्यरत असून या ठिकाणी बालकांची नियमित डोळ्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर शुभांगी अंबावडेकर यांनी दिली आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार NICU आणि SNCU मध्ये उपचार घेणाऱ्या बालकांची विशेष तपासणी केली जाते. आधुनिक रेटिनल कॅमेराच्या माध्यमातून बाळांच्या डोळ्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार तातडीने उपचार केले जात आहेत. या उपक्रमांमुळे अनेक बालकांची दृष्टी वाचवण्यास मदत झाली असून पालकांमध्येही जागरूकता वाढली आहे. यासाठी नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर शुभांगी अंबावडेकर, डॉक्टर राहुल गुरव, परिसेविका अस्मिता कदम, शीतल जठार, नीलम निकाळजे, कीर्ती बोराडे आदी अथक परिश्रम घेत आहेत. ॲक्च्युली जे प्रीतम लहान बाळं जे जन्माला ज्याचं वजन कमी असतं, वय कमी असतं, त्यांना काचेच्या पेटीमध्ये ठेवतो किंवा आजारी असलेल्या बाळाला ऑक्सिजन आपण देतो. तर हे बाळं ट्रीटमेंटच्या मध्ये असताना किंवा कमी दिवसाचे झालेले असताना, कमी वजनात झालेले असताना यांच्या डोळ्यामध्ये पुढे बऱ्याच मुलांना डोळ्याचा आंधळापणा येतो आणि तो अवॉइड करण्यासाठी एक आजार आहे आपल्याकडे की तो रेटिना प्रेमॅच्युरिटी म्हणून असते, रेटिनोपॅथी ऑफ प्रेमॅच्युरिटी. त्यासाठी स्क्रीनिंग करावं लागतं. त्याला स्पेशलिस्ट डॉक्टर लागतो, डोळ्याचा डॉक्टर, त्याला कॅमेरा आणि कॉम्प्युटर वगैरे लागतात. ती फॅसिलिटी आपण इंडोर सिव्हिलला चालू केलेली आहे. आमचे डॉक्टर्स इथले आमचे ऑप्थॅल्मिक सर्जन आहेत, डॉक्टर अंबाडेकर मॅडम, त्या स्वतः बघतात. त्या आतापर्यंत आम्ही 1000 मुलांना इथे स्क्रीन केली. सुरुवातीला आम्ही बाहेरनं आउटसोर्स करून डॉक्टर बोलत होतो, परंतु यांनी ट्रेनिंग घेतली, यांना कॅमेरा अवेलेबल करून दिल्यामुळे त्या तिथे स्क्रीनिंग करतात. आतापर्यंत 1000 मुलांना आम्ही याचं स्क्रीनिंग केलं आहे आणि सक्सेसिव्ह काही जे कमीत कमी 10 मुलांना तरी आम्ही पुढे त्यांना आंधळापणा येऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट करून त्या मुलांना आम्ही बरे केलेलं आहे. या मुलांचा रेग्युलर फॉलोअप आशा वर्कर, अंगणवाडीतर्फे, CH1कडनं, PSCच्याकडनं किंवा RH यांना फॉलोअप करतो. आम्ही यांना रेग्युलर चेकअप करतो आणि यांचे डोळे तंदुरुस्त असतील याची काळजी घेतो. ही फॅसिलिटी आपण इथे अवेलेबल केलेली आहे. दिवसेंदिवस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी करता येईल ते करण्याचा आमचा धडपड आहे आणि त्या दृष्टीनेच लोकांना जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा. SNCU किंवा NICU जो खूप महागडा, खूप खर्चिक बाब आहे, ते आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये आहे. बाकी आपल्या पेरिफेरीला पण आहे. प्रायव्हेट रुग्णालयात हा खर्च परवडत नाही, पण आपण ते इथे एकदम जी काही बेड मान्यता त्यापेक्षा जास्त पदवी ते ॲडमिट असतात आणि त्यांना आपण इथं ट्रीटमेंट करतो आणि फ्री ऑफ कॉस्ट करतो. माझ्या सगळ्यांना विनंती राहील की हे आरोपीचे बेबीज असतील तर आपल्याकडे बेबी त्यांना आम्ही स्क्रीन करतोच, पण जे काही ज्यांना काही अडचण असते त्यांना ट्रीटमेंटसाठीचा जो बाहेर खर्च करू शकत नाही किंवा काय, जास्तीत जास्त लोकांनी इकडे येऊन सिव्हिलचा फायदा घ्यायला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.